माऊली वारी सोहळ्याचा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येक वारकऱ्याची असते। वाखरी इथल्या रिंगण तळावर मुंबई येथून एक कुटुंब रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी आलं होतं। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता वाखरी या ठिकाणी आहे आणि वाखरीचं हे रिंगण तळ आहे आणि याच तळावरती उभं दुसरं आणि गोल चौथं असं रिंगण या ठिकाणी पार पडतं आणि या संपूर्ण तळावरती तुम्ही जर आत्ता बघत असाल तर मोठी गर्दी आहे। आत्ता माझ्यासोबत मुंबईतून आलेला एक ग्रुप आहे आणि खास या रिंगण तळावरती रिंगण बघण्याकरता म्हणून ही लोक आलेली आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी राहुल साळुंके। आम्ही ठाण्यावरून आलो आहोत, सगळे सहकुटुंब सहपरिवार। किती वर्षापासून येत आहे की पहिल्यांदाच आलाय? आम्ही पहिल्यांदाच आलो वारीमध्ये। कसा होता अनुभव, इथला एक्सपिरियन्स? अनुभव आहे, खूप छान अनुभव आहे। तुम्ही सांगाल कशा पद्धतीनं आता तुम्ही आलायत आणि कसं वाटतंय? खूप मोठा आनंद वाटतो आणि त्या सोहळा बघण्यासाठीच मी ठाण्याहून मुलाला प्रोत्साहित केलं आणि मला घेऊन चला असं म्हणून खूप आनंद वाटतो मोठा। काय काय मजा केली? खूप मजा, फुगड्या खेळल्या, चालत आलो, नाचलो, एकदम आनंद। मी एकच सांगू इच्छितो, या वारीने आपल्याला काय दिलं, या वारीमुळेच आपला महाराष्ट्र धर्म आजपर्यंत टिकून राहिला आहे। कारण वर्षानुवर्ष युगोनयुगे आपली वारी चालू राहिली, त्यामुळे आपले सर्व लोक एकत्र आले आणि आपला जो मेसेज पुढे पाठवायचा होता, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना, जेवढे आपले राजे होऊन गेले मराठीमध्ये, त्यांना त्यांचा मेसेज प्रॉपरली पाठवता आला। आणि या वारीमुळे जेवढे आक्रमण झाले आपल्या महाराष्ट्र धर्मावरती, या वारीमुळे सगळे आपण ठोकवू शकलो आणि आजपर्यंत आपला महाराष्ट्र धर्म टिकून राहिला आहे। नक्कीच। वारीबद्दल प्रतिक्रिया सांगा। तुम्ही यंग जनरेशन्स पण सगळेजण आहात आणि वारी अनुभवताय, कसं वाटतं? अजूनपर्यंत तरी एकदम मस्त एन्व्हायरमेंट आहे आणि जेव्हा ते ॲक्च्युअल ते कार्यक्रम चालू होईल तेव्हा ते एकदम भारी असेल, पण खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे। तुम्ही सांगा कशा पद्धतीनं वारी अनुभवताय? पहिलाच अनुभव आहे, पण कसं वाटतं इथे येऊन? पहिल्यांदाच येऊन खूप प्रसन्न वाटते खरं सांगायला गेलं तर, आणि मला खूप आनंद होतोय की मी वयाच्या एवढ्या लवकर मला हे सगळं अनुभवायला भेटते, पण माझ्या परिवारासोबत। थँक्यू व्हेरी मच। अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वारी कव्हर करत असताना हा अनुभव सातत्यानं येतो आहे की यंग जनरेशन जे आहे, तरुण मुलं जी आहेत ती वारीत सातत्यानं या ठिकाणी दिसत आहेत आणि हा जो काही सगळा आनंद आहे तो आनंद अनुभवताना बघतोय। वारीमध्ये चालणाऱ्या दिंड्या, त्यांच्याबरोबर चालणारी वारकरी, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण जे सर्वसामान्य नागरिक आहेत, जे कधी चालत नाहीत, ज्यांना सातत्यानं वाटतं की या वारीमध्ये मलाही सहभागी व्हायचं आहे, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत। त्यामुळे हा आनंद या ठिकाणचा आपण सगळेजण अनुभवतोय। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाखरीवरून।